सेकंड ओव्हरचा मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल, बॉलिंग पॉवर प्ले नसेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. षटक दुसरं चालू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय, दर्जेदार स्ट्रोक, इनसाइड आउट, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, धावा मिळत आहे तब्बल 4 आणि 4. चौकार एसटीच्या. नक्कीच विवेक सरांना विनंती असेल थोडस. चौकार आलाय पहिल्या चेंडूवर मयूर जाधवच्या बॅट मधून. नक्कीच पुढील चेंडू फेस करतील. हा देखील चांगला फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून आउटफील्ड पर फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. या क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, टाळ्या झाला पाहिजेत कारण 4 आहे. नक्कीच चांगला अटेम्प्ट त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 100% एफर्ट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मयूर जाधवला आपण पाहिलं. चांगला फटका त्याच्या बॅटमधून देखील आला. चांगली फटकेबाजी अद्याप चालू आहे. पहिल्या षटक नक्कीच विलासचा आपल्याला शांत ठेवण्यामध्ये यश संपादित झाला असेल तरी पण दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र हल्ला बोल चढवला. मयूर जाधव इज नाव सेट टू दी फायर. चांगली फलंदाजी मयूर जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळते. हलक्यारित्या चेंडू खेळून काढला. एकच धावेचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल. दुसरी धाव चोटी घेण्यामध्ये यश संपादित झाला आहे. धावचीची संधी, थ्रो चांगला असता तर नक्कीच विचार करावा लागला असता विपुल होलकरला देखील. पण 2 धावा यशस्वीरित्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही जोड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विपुल होलकर आणि मयूर जाधव. पुढील चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज तयार होतो. हा मात्र तेच तरार गोलंदाज आणि तेच तरार चेंडू देखील फेकण्यामध्ये यश संपादित झाला. सबमरीन चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाही, खाली राहिला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. आता एक डॉट चेंडू नक्कीच फेकला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ नक्कीच या ठिकाणी शिल्लक असेल. हा फटका खेळला. फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली असेल. 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा नक्कीच परत एकवटला जातात. 18 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवला गेला. तर चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायल्यामुळे नक्कीच 1 धाव 2 धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. अद्याप पण विचार करतोय तर नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार करतोय तर 12 धावा खर्च करून नक्कीच हे षटक फेकण्यात आलं होतं. 2 चौकार आले. त्यानंतर 4 चेंडूमध्ये 2 डॉट चेंडू फेकण्यात आले आणि दुहेरी धावेला नक्कीच या ठिकाणी एकवटण्यामध्ये यश संपादित झाले 2 चेंडूमध्ये.
18 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 18 चेंडूंचा नक्कीच आता या ठिकाणी खेळ शिल्लक असेल. विपुल होलकर कशा प्रकारे आता गिअर शिफ्ट करेल हे नक्कीच पाहावं लागेल. विलास पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाली आहेत. प्रितेश गोलंदाजी ट्रॅकवर माफ करा. सगळा गोलंदाज हा अद्याप ऍक्शन देखील सुरेख आहे आणि त्याच ऍक्शनमध्ये नक्कीच इथे बाचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाला केला असेल. पण विपुल होलकर मॅन इन फॉर्म जर अद्याप आपण जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधव आणि विपुल होलकरची तर चांगली जोडी आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. प्रितेशला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. टायमर ऑन असेल की 10 मिनिटं झाली आहेत. अप टू टाइम नक्कीच षटक फेकली जात आहेत. हा फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. What a timing! And he is a very good timer of the cricket ball. Magnificent stroke straight out of the ground. फटका फार सुरेख होता. अफलातून फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतो या ठिकाणी. येस टीचर. मयूर जाधव पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर बॅटिंग ट्रॅकवर. नक्कीच डॉट चेंडूची सांगता नक्कीच आपल्याला पाहायला मिळत्या. चांगला कमबॅक त्या ठिकाणी षटकार खाल्ल्यानंतर एक धाव आणि त्यानंतर डॉट चेंडू. 7 धावा 3 चेंडूंमध्ये नक्कीच अद्याप आल्यात. 3 चेंडूंमध्ये मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. अद्याप आपण शाश्वत 4GS बॉईज संघाकडून विचार करतोय तर प्रितेशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा फटका आलाय आणि हा फटका नाही तर ही घोषणा आहे. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार फटका षटकार. येस टीचर. हा चांगला चेंडू हा चांगला कमबॅक आहे आणि उर्वरित 1 चेंडूंचा खेळ नक्कीच या ठिकाणी शिल्लक असेल. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर 31वा धावफलकावरती नोंदवला गेल्यात. चेंडूवर नक्कीच मोठा हल्ला चढवावा लागेल मयूर जाधवचा जर आपण विचार केला तर. हा देखील डॉट चेंडू होता.
की षटक या ठिकाणी समाप्त झाल्या. षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा आपण विचार करतो ते 31 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे नक्कीच पाहावं लागेल. दोन मातबगर संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना पाहायला मिळतात. दोन्ही रणधुरंदर मात्र इथे सज्ज झाल्यात फलंदाजी करण्यासाठी. क्रिकेटचा कुंभमेळा जो मैदानाच्या आतमध्ये भरला होता नक्कीच तो आपल्याला रंगताना पाहायला मिळतो. एक धाव नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकाच कॉलवर नक्कीच धाव घेतली जाते. फलंदाज बाद झाला. विकेटचा पतन नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मयूर जाधवला या ठिकाणी माघारी परतावं लागतं. अद्याप आपण विचार केला तर चांगली बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन या ठिकाणी नक्कीच झालंय. आणि आता ऑन स्ट्राईक असला प्रथमेश अधिकारी. नक्कीच विपुलचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेला म्हटलं होतं प्रथमेश अधिकारी ज्या वेळेला त्याच्या प्रकारे मोठे फटके खेळतो नक्कीच तो त्याचा रोमहर्षक फटके डोळ्याचं पानं फेडणारे फटके असतात आणि तेच फटके मात्र नक्कीच त्याला इथून पुढे खेळावे लागतील. पण त्याच्या समोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज विलास. हा फटका चांगला आहे. पहिल्याच चेंडूवर चेंडूला बिकावून दिलाय सीमारेषा पार. दर्जेदार फटका हा येतोय. वॉड शॉट षटकार. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे जेलकाली क्षेत्ररक्षाच्या आवाक्याच्या बाहेर. हा देखील दर्जेदार फटका आहे. ताकदीचा वापर. प्रथमेश अधिकारी इज नाव सेट टू दी फायर. काय फलंदाजी करतोय. आल्या आल्या 2 हल्ला बोल चढवले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आहेत. क्वालिफायर 1चा मेगा मुकाबला नक्कीच हा जो संघ या सामन्यामधून जो जिंकेल तो नक्कीच थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो हारेल त्याला नक्कीच एक चान्स असेल. थेट फायनलचं तिकीट दडलेलं या सामन्यामध्ये. याचा फलंदाज झालाय बाद. या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. फलकाचा आपण विचार करतो 44 फलकावरती नक्कीच या ठिकाणी नोंदवला गेला. प्रथमेश अधिकारीला आपण पाहिलं 2 चेंडूवर 2 मोठे फटके नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पण तदनंतर नक्कीच विलासला यश संपादित झालं त्याची विकेट प्रस्थापित करण्यामध्ये आणि आता त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये येतो सुनील पाहतो. डावखुऱ्याचा फलंदाज हा लेफ्ट हँडेड बॅट्समन. कशा प्रकारे आता विलास इथे गोलंदाजी करायला नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. फटका लाजवाब आहे.
पहिल्या चेंडूवर इथे मात्र भिरकावून दिलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा दिमागदार दर्जेदार फटका, षटकार. पन्नासावा फलकावरती उर्वरित शेवटचं षटक नक्कीच मार्गस्थ असेल. जिहाद खानला आपण पाहतोय. नक्कीच धावचीची संधी होती. एकदा वेकवणामध्ये यश संपादित झालंय. सुनील ऑन स्ट्राईक परत एकदा आपण पाहतो. एकावन्न फलकावरती देखील बॅटची गडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतो. फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल खाली येतील, जज करतील आणि हा झेल मात्र नक्कीच टिपला जाईल. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतो. विपुल ओलकर इज बॅक टू दी डगआउट. फुलटॉस चेंडूवर नक्कीच आपली विकेट गमावली. संजय शिंदेला आपण पाहतो. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून पोहोचतील, चेंडूला अडू शकणार नाही. चेंडूला पाठवला सीमारेषा पार. हा येतोय दर्जेदार फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द चौकार. नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव एकवंडामध्ये या संपलेल्या धावचीची संधी आहे. याच फलंदाज झालाय बाद शेवटच्या चेंडूवरती. अद्याप आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती
57 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 58 धावांचं नक्कीच 58 धावा धाफलकावरती नोंदवल्या गेल्यात. नक्कीच 59 धावांचं या ठिकाणी नक्कीच आव्हान असेल याची नोंद घ्यायची. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज. फार रोमहर्षक सामना दिनकर यादवला पाहतोय. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 2 चेंडू मध्ये 8 धावा, 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण होतं आणि ते वन साइडेड मॅच नक्कीच आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पण मॅच अजून संपलेला नाही, या मॅच अजून ऑन आहे. नक्कीच ट्राय झाली तर सुपर ओव्हर असेल. काय गोलंदाजी केली जाते, अफलातून गोलंदाजी. नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगलीच गोलंदाजी केली जाते. 2 चेंडू 1 चेंडू आणि धावांची गरज. 1-8. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे शाश्वत 4GH बॉयज संघाने.
आणि थेट फायनल मध्ये केलाय प्रवेश. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. डॉल्फिन संघ वेल प्लेड आणि ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट गेम. शाश्वत फौजियस बॉयज दिनकर यादवचं नक्कीच कौतुक असेल. काय बॉलिंग परफॉर्मन्स नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला.